जय भीम नमोबुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी। दादर पूर्व येथील गौतम नगर बीएमसी सफाई कामगार वसाहतीतील रहिवाशांनी घर रिक्त करण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। ही वसाहत 2018 पासून आश्रय योजना अंतर्गत पुनर्विकासासाठी निवडण्यात आली असून सध्या फेज 1 चे काम अंतिम टप्प्यात आहे। परंतु फेज 2 अंतर्गत उर्वरित सदनिका रिक्त करण्यासाठी अचानक नोटिसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे। गेली अनेक वर्ष इथे वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांवर कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता घर रिक्त करण्याचा दबाव टाकला जात आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व आमदार कालिदास कोळंबकर यांनी या आधीच फेज 1 पूर्ण होईपर्यंत घर न रिक्त करण्याचे निर्देश दिले होते। बीएमसी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे 12 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती कृती समितीने दिली आहे। परळ, दादर, नायगाव, शिवडी परिसरात भाडे तत्वावर घर उपलब्ध नसल्यामुळे कामगारांना पर्यायच उरलेला नाही। सुप्रीम कोर्टात काही मुद्दे प्रलंबित असतानाही नोटिसा देऊन दबाव टाकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे फेज 1 चे बांधकाम पूर्ण होईपर्यंत उर्वरित घरं रिक्त न करण्याची कळकळीची विनंती कृती समितीने केली आहे। या मागणीचे निवेदन 24 जून 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आले आहे। जसं शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं 2023 मध्ये, तेच आश्वासन पाळा, शब्द पाळा आणि आम्हाला तिकडे डायरेक्ट शिफ्ट करा, आम्हाला इतरत्र कुठेही हलवू नका। आता सगळं शांत झालंय वातावरण, अधिकारी वर्गही शांत झालेले। कारवाई कधी पण होईल असं? कारवाई सध्या तरी नाही होणार, त्याने म्हणजे आश्वासन दिलेले की एक 5-6 महिने आम्ही थांबू आणि नंतर त्यांचं कसं मत आहे की आम्हाला अधिकाऱ्यांचं, वरच्या अधिकाऱ्यांपासूनच आम्हाला रायटिंगमध्ये पाहिजे आणि आम्ही दबावाखाली सगळं काम करतो। तर भविष्यामध्ये असं पुन्हा होऊ नये। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तरुण मुस्लिम युवकांनी प्रवेश घेतलाय। यावेळी जिल्हा अध्यक्ष तुकारामजी भारती, सुनीताताई साळवे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी प्राध्यापक गौरवकुमार तारू, जिल्हा सचिव गणेश गाडे, युवा जिल्हाध्यक्ष मुझफ्फर खान, युवा जिल्हा उपाध्यक्ष युसुफ कलीम, जिल्हा सचिव प्रमोद कुटे, युवा शहराध्यक्ष मिलिंद खंदारे, युवा कोषाध्यक्ष रतन मोरे, पोखरणी राजू पवार, तालुका सदस्य यशवंत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष कलीमभाई यशवंत सोनवणे, संदीप खाडे आदी मान्यवर उपस्थित होते। बहुजन आघाडीमध्ये जे पक्षप्रवेश झाला, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो मुस्लिम तरुणांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यामध्ये आयोजक मुझफ्फर खान यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि असेच मुस्लिम तरुण त्यांच्या मार्फत पक्षाला जोडावे एवढीच विनंती करतो आणि पक्षाला योग्य ते दिशेने नेण्याचा प्रयत्न करतो। जय हिंद। आज दिनांक 24/6/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश व मुस्लिम मेळावा आयोजित करण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष मुझफ्फर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो मुस्लिम बांधवांना पक्षप्रवेश केलेला आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवून येणं या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। निश्चितच परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवाचा खूप मोठा वाटा राहणार आहे। त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि मुझफ्फर खान जे जिल्हा युवा उपाध्यक्ष आहेत यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचे अभिनंदन करतो। सन्माननीय आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित असताना हा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे। पुढील वाटचालीस मी त्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो। आज परभणी जिले के यंग मुस्लिम बच्चे वंचित बहुजन आघाड़ी में श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर के ऊपर विश्वास लेकर प्रवेश किया है। हम सभी मुस्लिम भाइयों का दिल से वेलकम करते हैं। आने वाले समय में ये वंचित बहुजन आघाड़ी का भविष्य है और आज यहाँ पर 3 शाखाओं के शाखा अध्यक्ष की नियुक्ति हुई है, जिसमें शेख नोमान कादात प्लॉट, शेख सुफियान दरगाह रोड जमजम कॉलोनी और शोएब खान साकला प्लॉट, ये तीनों की शाखा अध्यक्ष नियुक्ति हुई है। इंशाअल्लाह ताला ये उनके वार्ड में अच्छा काम करेंगे और वंचित की टीम को और ज़्यादा मजबूत करेंगे। मैं इनसे तवक्को रखता हूँ और आप जैसे जुड़े हैं, आपका जो विश्वास देखकर मैं आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। जय वंचित, जय भारत, जय हिंद।
भारतीय फुटबॉलच्या वारशाचा जतन करणाऱ्या AIFF ग्रासरूट्स फुटबॉल दिवसचे परभणीत उत्सवपूर्ण आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम 1960च्या रोम ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे कर्णधार श्री प्रदीप कुमार बॅनर्जी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित केला जातो. त्यांच्या विरासतीला उजाडत तळागाळापर्यंत फुटबॉलचा प्रसार व्हावा आणि उद्याच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने हा दिवस साजरा केला जातो. ईदगाह मैदानावरचा उत्साह. परभणीतील ईदगाह मैदानावर या कार्यक्रमात तरुण फुटबॉलपटूंसाठी स्पर्धा आणि प्रशिक्षण वर्कशॉप्स आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सय्यद इक्बाल, मुख्याध्यापक मोईदुल मुसलमीन हाईस्कूल परभणी यांच्या हस्ते झाले. ग्लोब स्पोर्ट्स एकेडमी और उसके जिम्मेदार शकील साहब, इनकी निगरानी में, इनकी सरपरस्ती में यहाँ पर AIFF की जानिब से ग्रास रूट डे जो था सेलिब्रेट किया गया और उस वक्त जो इनॉग्रल मैच उसका रखा गया, उस मैच के लिए मैं इनकी टीम को, शकील सर को, ग्लोब स्पोर्ट्स एकेडमी को सबको बधाई देता हूँ और इनके लिए शुभकामनाएं देता हूँ. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन की तरफ से जो ग्रास रूट डे मनाया जाता है PK बनर्जी के बर्थ एनिवर्सरी के ऊपर, PK बनर्जी जो इंडिया के लीजेंड थे फुटबॉलर, तो इस मौके पे आज हमारे यहाँ पे आए हुए गेस्ट, हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. उन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर इस बच्चों की हिम्मत अफजाई के लिए आए. मैं सबसे पहले मैं नाम देता हूँ हमारे मोहम्मद इकबाल सर, मोईदुल मुस्लिमीन हाई स्कूल के जो है तो हेडमास्टर है. नूतन आमदार अभिजित पाटील व माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना जाहीर केलेले 3,500 रुपये पूर्ण स्वरूपात देण्यात यावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेतर्फे प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पंढरपूर येथे निवेदन देण्यात आले. यावेळी पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेल्या सहकार मंत्र्यांची विश्रामगृहावर प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली. गोकुळ साखर कारखाना व सहकार शिरोमणी भैरवनाथ सिद्धनाथ भीमा सहकारी साखर कारखान्यांनी अद्याप ऊस उत्पादकांची FRP थकवली असल्याचा आरोप करण्यात आला. अभिजित पाटील व बबन शिंदे यांनी घोषित केलेल्या 3,500 रुपयांपैकी केवळ 2,800 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असून उर्वरित 700 रुपयेही त्वरित जमा करावेत अशी मागणी झाली. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीचे भाडे व कामगारांचे 10 ते 20 महिन्यांचे पगार थकवले आहेत. मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याचशा साखर कारखान्यामध्ये चेअरमन कामगारांच्या 10-20 महिने पगारी देत नाहीत. अक्षरशः त्यांच्या घरातलं कुटुंब, मुलं शाळा शिकत कामाला जातात, त्यांची पत्नी कामाला जाते. मला सांगा, अशा परिस्थितीत चेअरमन कोट्याधीश असतात, 1 कोटीच्या गाडीत फिरतात. तुम्ही कधी मोटरसायकलीवर आला हो चेअरमन साहेब? याची जाणीव ठेवा. त्याचं प्रपंच आहे, पोट आहे, तो प्रामाणिकपणे काम करतोय आणि अक्षरशः कामगाराच्या जीवावर तुमच्या कारखान्याचा सोन्याचा धूर निघतो. राज्याचे नेते आदरणीय कर्तव्यदक्ष अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तुमचे स्वतःचे कारखाने आहेत, किती पारदर्शक कारभार आहे, कामगारांच्या पगारी करता. परंतु दादांना माझी विनंती आहे की राज्याचा निर्णय असा एक क्रांतिकारक करा की तुमचेच खात्याचे पक्षाचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, एक कडक कायदा करा. कामगारांची 1 महिन्याची पगार नाही दिली तर चेअरमन आणि कार्यकारी संचालक त्याला जबाबदार असतील. आणि ऊस वाहतुकीचं भाडं बी ट्रॅक्टर मालकाचं वेळेवर दिलं जात नाही. आणि आता चालू परिस्थितीला नूतन आमदार अभिजितदादा पाटील आणि माजी आमदार बबनदादा शिंदेनी मुळी टाकायच्या आधी 2024-25च्या गळीत हंगामात प्रतिटन 3,500 रुपये दर जाहीर केलेला आहे. अद्याप त्यातले राहिलेला 700 रुपये फरक खात्यावर जमा नाही. तो दिलेला शब्द पाळावा, अन्यथा त्या दोन्ही कारखान्यावरती कारवाई करा. आणि गोकुळ, सिद्धनाथ, सहकार शिरोमणी, भीमा कारखाना, भैरवनाथ कारखाना, काही इतर कारखान्यांनी FRPची पूर्ण रक्कम खात्यावर जमा केलेली नाहीत. कष्टकरी शेतकरी आर्थिक संकटात आहे, कर्जबाजारी झालेला आहे. एकीकडे कुणाच्या मुलीचं लग्न आले, त्यामुळं तातडीनं हे FRPची रक्कम 15% व्याजासहित देणं बंधनकारक असल्यामुळं त्यांना 15% व्याजासहित रक्कम खात्यावर जमा करायला लावा. आणि या बाबतीत खरंच अजितदादा तुमची भूमिका ठोस असते आणि तुम्ही स्वतः सहकारी साखर कारखान्याचं सर्व आहेत, अनेक कारखान्याचं अनुभव चांगला असल्यामुळं तातडीने येत्या 15 दिवसात निर्णय घ्यावा आणि माझ्या शेतकऱ्यावर होणाऱ्या आणि कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी. अन्यथा महाराष्ट्राची जनहित शेतकरी संघटना रीतसर लोकशाहीच्या मार्गानं एक जनआंदोलन उभा केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
कारण अक्षरशः कामगार नोकरी जाईल म्हणून चेअरमनला घेऊन उपाशी मरतोय. ह्याचा अभ्यास करून तुम्ही याच्यावरती एक कडक कायदा बनवा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। कोल्हापूरचे माजी महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीसह आजी माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील मुक्ताई या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या गळ्यात शिवसेनेचा स्कार्फ घालून स्वागत केले। यामध्ये काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, पूजा नाईक नवरे, अश्विनी बारामते, सुनंदा मोहिते, गीता गुरव यांच्यासह 23 नगरसेवकांनी प्रवेश केला आहे। काँग्रेसपेक्षा भाजप ताराराणी आघाडीतून प्रवेश केलेल्यांची संख्या जास्त आहे। यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव उपस्थित होते। 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या काळातील घोषित आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही रक्षणासाठी लढा देणाऱ्या व त्याकरिता बंदिवास सोसावा लागलेल्या आणीबाणीधारकांचा मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सन्मानपत्र वितरण कार्यक्रमात नांदेड, लोहा, कंधार, मुदखेड, हदगाव तालुक्यातील आणीबाणीधारकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले। 1975 ते 1977 या काळामध्ये जी आणीबाणी घोषित झाली होती आणि त्या योगाने जे काही व्यक्ती स्वातंत्र्य किंवा इतर लोकशाही मूल्यांचं जे हनन झालेलं होतं त्याचं स्मरण करणे आणि त्या काळात ज्या लोकांनी, ज्या पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी, अनेक प्रकारच्या संघटनांनी यामध्ये लढा दिला, आपली लोकशाही मूल्य जिवंत ठेवण्यासाठी तुरुंगवास भोगला आणि मोठ्या प्रमाणावर त्याग केला, यांचंही आपण स्मरण करणं, त्यांना इथं आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार स्वागत करणं हा याचा एक उद्देश होता। आणि या निमित्ताने हे आणीबाणीच्या काळातलं जे अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन पण आम्ही इथं त्याचं एक्झिबिशन केलेलं आहे। त्यामध्ये जुने पत्र, जुने न्यूज, प्रेस कटिंग, जुने लेख, काही कविता याचं खूप असं चांगलं चित्रण केलेलं आहे आणि ते सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर मला असं वाटतं की या निमित्ताने नांदेडमध्ये फार मोठ्या संख्येने लोकांनी तुरुंगवास भोगलाय आणि संघर्ष केलेला आहे, त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी आज स्वागत केलं। नमस्कार, मी तुकाराम शंकरराव वारकड, लाठी उस्मानगरचा रहिवासी आहे, कंधार तालुक्यातला। 25 जून 1975 आपल्या देशामध्ये श्रीमती इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि संपूर्ण अधिकार आपल्या हातात एकवटले। हुकुमशाही वृत्तीनं त्यांनी सगळ्यावर अन्याय केला, सत्ता स्वातंत्र्यावर घाला घातला, वर्तमानपत्रात बोलणं किंवा करणं अशा प्रकारचा गुन्हा समजला जात होता। त्याचप्रमाणे त्यांनी त्या काळामध्ये तरुणांच्या आणि म्हाताऱ्या लोकांनी देखील कुटुंब नियोजन केलं, अत्यंत लोकांवर अत्याचार केले आणि त्यामुळे लोकांनी त्यांच्या विरोधामध्ये हुकुमशाही काढली पाहिजे, आणीबाणी बंद केली पाहिजे, अशा पद्धतीने लोकशाही वाचली पाहिजे म्हणून घोषणा देत अनेक तरुण सत्याग्रह केला। त्यामध्ये 26 जून 1975 मला अटक झाली। मी कंधार तालुक्याचा राष्ट्रीय स्वयंसेवकांचा तालुका कार्यालय माझ्याकडे जबाबदारी होती आणि म्हणून शंकरराव चव्हाणांनी मुद्दामून लक्ष ठेवून उस्मानगर लाठीगाव त्यांच्या फार डोळ्यात होतं, पण तेथील 10 लोकांना त्यांनी अटक केली। त्यामध्ये आमचे शामरावजी जागीरदार, मेनकरावजी देशमुख आणि अन्य विठ्ठलजी, अशा प्रकारे 7-8-10 लोक, मधुकरराव क्षीरसागर या सगळ्यांना अटक केली। एवढंच नव्हे तर नांदेडला आणून अक्षरशः हातकड्या घालून आम्हाला फिरवलं रस्त्याने। अशा पद्धतीनं आता सांगितलं त्यांनी, अरुण नातूला लाथाबुक्यांनी मारलं, गंगोत्रीला मारलं, गायकवाड नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाने अक्षरशः आम्हाला तुडवलं। अशा पद्धतीनं आणीबाणीच्या काळाला आमच्यावर फार मोठा अन्याय केला। 26 नोव्हेंबर 1975 मला अटक झाल्यानंतर नाशिकला नेण्यात आले। नाशिकला मी 16 महिने होतो। ज्यावेळेस पुन्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि 21 मार्च 1977 इंदिरा गांधीचा पूर्णपणे पराभव झाला, त्यामुळे आम्ही सगळे सुटलो। 21 मार्च 1977
अशा प्रकारे विजय दिन आम्ही 21 तारखेला 21 मार्चला साजरा करत असतो. आणि आजचा जो दिवस आहे 25 जून 1975ला रात्री आणीबाणी जाहीर केली आणि म्हणून आम्ही हा 25 जून हा काळा दिवस म्हणून जाहीर करतो. अशा पद्धतीनं वर्षभर लोकतंत्र सेनानी संघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये हा काळा दिवस 25 जूनचा आम्ही साजरा करतो. आणि त्याच पद्धतीनं विजय दिन म्हणून 21 मार्च साजरा करतो. अशा पद्धतीनं आज आम्हाला शासनाने आमच्यावर जो सत्कार केला त्याबद्दल शासनाचे आम्ही अतिशय आभारी आहोत, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जेव्हा 1917ला नागपूरला विधानसभा चालू होती तेव्हा आम्हाला जे जेलमध्ये लोक होते त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झाले होते, त्यांना काही सन्मान धन मिळावं अशा प्रकारची आम्ही मागणी केली होती. त्या मागणीमध्ये राजपुरोहित आमदार होते, त्या आमदारांनी विधानसभेमध्ये तो मुद्दा मांडला. देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते. त्याचप्रमाणे एकनाथजी खडसेकडे आम्ही विनंती केली. आम्ही स्वतः नागपूरला त्या ठिकाणी 100 कार्यकर्ते गेलो होतो. नागपूरला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एकनाथजी खडसेंनी अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केला. तो देवोडा आपले मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केला. तेव्हापासून जानेवारी 18 पासून आम्हाला दरमहा अशा प्रकारचे सन्मानधन मिळते आहे. आता परवाच्या मीटिंगमध्ये अशा पद्धतीनं आम्हाला आमचे मुनगंटीवार सुधीरराव मुनगंटीवार यांनी अशा पद्धतीनं विधानसभेत मुद्दा मांडला, भोळे आमदारांनी मांडला. त्याच्यानंतर या आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर साहेबांनी दिल्लीला मुद्दा मांडला. अशा पद्धतीने संपूर्ण आमदारांनी खासदारांनी त्यामध्ये लक्ष घातल्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने आता आमचे मानधन सन्मानधन हे दुप्पट झालेले आहे आणि आम्हाला प्रमाणपत्र मिळाले. शासनाचं आम्ही अभिनंदन करतो. भाजपाच्या मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शवत पुण्यातील DRM कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव यावे असे वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे. स्टेशनला 2 दिवसापूर्वी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी थोरले बाजीराव पेशवे असं नाव देऊन या पुणे शहरामध्ये पुन्हा पेशवाई आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही याच्या आधी सुद्धा भारी बहुजन महासंघ असताना पुणे शहराला महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात यावं हीच मागणी तेव्हा केली होती. आजही आम्ही त्या मागणीवरती स्टिके आहोत की या पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आपण असं म्हणतो. पुणे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी संपूर्ण हयातभर जनसामान्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत, शोषितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणून आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की या पुणे स्टेशनला फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले हेच नाव देण्यात यावं. दुसरं कुठलंही नाव हे पुणेकर या ठिकाणी खपवून घेणार नाही. मेधाताई कुलकर्णीला जर असे स्वप्न पडत असतील तर पूर्वी जशी पेशवाई होती तशीच पेशवाई आता सुद्धा आणू पाहत असतील तर हे आम्ही कधी होऊ देणार नाहीये. बीजेपी आणि RSSचा हा पायंडा पडलेला आहे की लोकसभेचे इलेक्शन असोत, विधानसभेचे इलेक्शन असोत किंवा स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन असोत, धार्मिक पोलरायझेशन करायचं आणि त्याच्यातून मतांची पोळी बांधायची, हे होऊ देणार नाही. हे मागणी आमची अशी आहे, हे निवेदन आम्ही आता DRM साहेबांना देत आहोत की या पुणे शहरातील पुणे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात यावं. 8 दिवस आम्ही त्या नावाची वाट बघू. 8 दिवसामध्ये आपण घोषणा करावी. 8 दिवसामध्ये जर ही घोषणा झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी संपूर्ण पुणे शहरभर मोठ्या ताकदीने या ठिकाणी जन आंदोलन उभं करेल. हा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही DRM महोदयांना देतोय. वंचित बहुजन आघाडीची पूर्वीपासून मागणी राहिलेली आहे की पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव हे दिलं पाहिजे. या ठिकाणी मेधाताई कुलकर्णींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. पुणे शहर हे पेशव्यांचे नाही, पुणे शहर हे फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या लोकांचे आहे. त्यामुळे महात्मा फुलेंचे नाव हे पुणे रेल्वे स्टेशनला दिलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूरसह शहरात दमदार अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। काही धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून दुपारी 12च्या सुमारास पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी पात्र बाहेर गेले आहे। जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेचा इशारा दिला आहे। जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली गेले असून 13 मार्ग बंद झाले आहेत। त्यामुळे काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। जोरदार पावसामुळे महादेव मंदिराची संरक्षण भिंत कोसळली आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी 28 फूट इतकी होती, ती आता 31 फुटावर पोहोचली आहे। इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट इतकी दर्शवली आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कारकीर्द सांगणारे अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तकाचे खंड उपलब्ध झाले आहेत। या पुस्तकात राजर्षी शाहू महाराजांचे आजपर्यंत उजेडात न आलेले अत्यंत दुर्मिळ फोटो उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली। हे दुर्मिळ फोटो राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला उपलब्ध झालेत, त्यामुळे आम्हाला आनंद झालाय, असे सावंत यांनी सांगितले। पत्रकार परिषदेला ओंकार गोळेकर, किरणसिंह चव्हाण, हर्षल सुर्वे, अमित अडसुडे, सर्जेराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। शाहू महाराजांचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष झालं। आता 150 वर्ष होऊन म्हणजे 151 वर्ष सुरू होत आहे शाहू महाराजांच्या जन्माला। आणि अशा ह्याच्यामध्ये आम्हाला शाहू महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये भर घालणारे अत्यंत दुर्मिळ असे 7 खंडामध्ये ज्याचं संपादन केलेलं आहे। आणि ते सुद्धा शाहू महाराजांचे अत्यंत जीवश्य कंठस्थ मित्र असणाऱ्या राजकोटच्या भाऊसिंहजी महाराजांनी संपादन केलेले, की ज्या भाऊसिंहजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा ऋणानुबंध असा होता की शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानातील मुख्य राजधानीतला जो राजरस्ता आहे आपला, जुन्या राजवाड्यापासून ते नव्या राजवाड्यापर्यंतचा, त्याला त्यांनी आपल्या या प्रिय मित्राचं नाव दिलं होतं भाऊसिंहजी रोड म्हणून। ते आता आपण भाऊसिंहजी रोड म्हणून आपण त्याला सगळेजण ओळखतोय। हे अत्यंत दोघंजण जीवश्य कंठस्थ मित्र होते। यांचं सगळं शिक्षण म्हणजे एकत्र झालेलं होतं। अशा व्यक्तीनं संपादन कंपाइल्ड केलेलं, एडिटेड आणि कंपाइल्ड केलेलं हे ग्रंथांचे 7 खंड आहेत, की जे 1911लाच प्रकाशित झालेले आहेत। म्हणजे हे आत्ता नंतर झालेले नाही आहेत। हे शाहू महाराजांच्या हयातीतच आणि भाऊसिंहजी महाराजांच्या हयातीतच हे 1911ला प्रकाशित झालेले खंड, जे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कोल्हापूरमधल्या कुठल्याही ग्रंथालयांमध्ये ते उपलब्ध नाही आहेत। आणि जगभरात सुद्धा हे लिमिटेडच एडिशन त्यावेळेला सुद्धा 1911ला काढलेले असल्यामुळे ह्याच्या खूप कमी प्रती उपलब्ध आहेत। आणि अशा कंडिशनमधल्या की ज्या मिंट कंडिशन ज्याला म्हणतो, फक्त ह्याच्यातले फोटो थोडेसे फ्रिगल झालेत, म्हणजे फोटो थोडेसे हे जीर्ण झालेत फोटोची पानं, पण बाकीचं सगळं इंटॅक्ट असणार अशा कंडिशनमध्ये एकमेव हे ठेवा आम्हाला मिळाला। तो एका दुर्मिळ पुस्तक विक्रेत्याकडे हे विक्रीला होतं। आम्ही त्याच्यासंग व्यवहार केला आणि तो आमच्याकडे आला। आता ते शाहू जयंतीच्या मुहूर्तावर कोल्हापुरामध्ये येतं आहे, त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे। आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथाचं जे म्हणजे जी काही ग्रंथ आहेत 7ही खंड, या 7ही खंडामध्ये शाहू महाराजांची शिक्षणाच्या त्यावेळीची अनेक दुर्मिळ छायाचित्र आहेत। म्हणजे शाहू महाराजांचं आत्तापर्यंत घोड्यावर बसलेलं छायाचित्र आपल्याला मिळालेलं नव्हतं। ते एक उत्तम घोडेस्वार होते। म्हणजे असं म्हणतात की ते कोल्हापूरहून महाबळेश्वरला 6 तासात जायचे, तर त्यांचं घोड्यावर बसलं ते चांगले पिक स्टिकर होते। म्हणजे पिक स्टिकिंगचा जो गेम असतो त्याच्यामधले ते चांगले नामवंत खेळाडू होते, पोलोमधले नामवंत खेळाडू होते, पण त्यांचं घोड्यावर बसलेलं छायाचित्र उपलब्ध नव्हतं। ती छायाचित्रसुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहेत।
आणि शाहू महाराजांचं त्यावेळेला वेगवेगळे गेम्स त्यांनी जे 4 वर्षामध्ये ते होते 1886 ते 1800 साधारण 90पर्यंत 89-90पर्यंत ते राजकोटला होते शिकायला त्या राजकुमार कॉलेजमध्ये. आणि त्या कॉलेजमध्ये त्यांनी ज्याच्या इव्हेंटमध्ये भाग घेतला त्यांनी म्हणजे शूटिंगपासून पिक स्टिकिंग असेल किंवा फुटबॉल असेल क्रिकेट असेल अशा सगळ्या इव्हेंटचे छायाचित्रसुद्धा याच्यात आहेत आणि त्याची माहितीसुद्धा याच्यामध्ये या ग्रंथामध्ये आहे. शाहू महाराजांच्या समकालीन व्यक्तीनं आणि शाहू महाराजांच्या अत्यंत जवळच्या मित्रानं हे कंपाईल केल्यामुळं ह्याला इतिहासामध्ये एक महत्त्वाचं संदर्भ मूल्य प्राप्त झालेलं आहे. आणि एक अनमोल ठेवा हा आज कोल्हापूरमध्ये आलेला आहे, शाहूनगरीत आलेला आहे. 2 दिवसापूर्वी आम्हाला ही पुस्तकं उपलब्ध झाली आणि ती आज आम्ही लगेचच लोकांसमोर आणतो आहे. कारण शाहू महाराजांची चरित्र साधनं या पुस्तकामुळं अशा ग्रंथांमुळं असं लक्षात आलं की शाहू महाराजांची छायाचित्र जी अप्रकाशित आहेत अजून अनेक ठिकाणी ती उपलब्ध झालेली आहेत आणि अनेक संदर्भ साधनं अजून जगभर विखुरलेली असणार आहेत. आणि या पुस्तकांच्या उपलब्धीमुळं त्या नव्यानं शाहू महाराजांच्या छायाचित्रांच्या संग्रहासाठी आणि संदर्भ साधनांसाठी चालना मिळेल म्हणून आज आम्ही ही पत्रकार बैठक घेतलेली होती. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी या मागणीला विरोध केला आहे. जय भीम, नमो बुद्धाय. पुणे शहरामध्ये जो नामांतराचा जो उद्रेक झालेला आहे तर याच्यामध्ये सर्वात प्रथम मध्यंतरी पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक बोलवण्यात आली होती आणि या रेल्वेच्या बैठकीदरम्यान भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी यांनी जो थोरले बाजीराव पेशवे यांचं पुणे स्टेशनला नाव देण्यात यावं या संदर्भात मागणी केली होती. आणि ही मागणी करताच पुणे शहरातील अनेक पक्ष असतील, संघटना असतील, संस्था असतील यांनी तीव्रपणे विरोध केलेला आहे. आणि या विरोधामध्ये अनेक महापुरुषांचे, महामातांची नावं यामध्ये सुचवण्यात आलेली आहेत. या नावांचा आपण पुणे स्टेशनला नावं द्यावीत असं अनेक संघटना, पक्ष, संस्थांनी सांगितलेलं आहे. आज आपल्या सोबत इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोकाटे सर, जय जिजाऊ. आपण आज लॉर्ड बुद्धा टीव्हीला वेळ दिलेला आहे. काय सांगताल आज, म्हणजे आता अशी परिस्थिती आहे पुणे शहरामध्ये की जो नामांतराचा जो भडका उडाला आहे तर या भडक्यामध्ये अनेक पक्ष आहेत, संघटना आहेत आणि बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आंदोलनं देखील केलेली आहेत. कोणी महात्मा फुलेंचं नाव घेतंय, कोणी शाहू महाराजांचं नाव घेतंय. काय सांगताल या संदर्भात, काय नेमकं आपली प्रतिक्रिया असेल? आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपली परंपरा आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. आपण ज्या पुणे शहरामध्ये राहतो हे पुणे शहर अत्यंत ऐतिहासिक शहर आहे. पुन्नक, पुनवडी ते पुणे असा ऐतिहासिक प्रवास पुणे शहराचा आहे. पुणे शहर म्हणजे आपल्या देशातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आहे, आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि जागतिक स्तरावरचं IT सेंटर आहे. पण आज आपण पुण्याचे भव्य दिव्य उत्तुंग स्वरूप पाहतो. हे मध्ययुगीन काळामध्ये असं नव्हतं. आदिलशाचा सरदार मुरार जगदेवनी पुण्यावरती हल्ला केला, पुणे उद्ध्वस्त केलं आणि आदिलशाही गाढवाचा नांगर फिरवून पुणे बेचिराग केलं. या ठिकाणची प्रजा परागंदा झाली. इथले सगळे कष्टकरी, कामकरी, शेतकरी जे होते ते सगळे निघून गेले. इथून पुढे मानववस्था होणार नाही अशी दहशत आदिलशाने निर्माण केली. त्या काळामध्ये राजमाता जिजाऊ बाल शिवबाला घेऊन पुण्यात आल्या. कारण पुणे, सुपे, बारामती, चाकण, इंदापूर हा भाग म्हणजे शहाजीराजांच्या जहागिरीचा भाग
आणि पुणे या ठिकाणी आदिलशाहनं जो उच्छाद मांडला होता आणि इथल्या प्रजेला जो त्रास दिलेला होता, त्यामुळे परागंदा झालेल्या प्रजेला अभय देणं यासाठी शहाजीराजांनी जिजाऊ आणि बालशिवबाला पुण्याच्या दिशेला पाठवलं. 1647 नंतर जिजाऊ आणि शिवबा पुण्यात आले आणि या ठिकाणी ज्या पुनवडीवरती आदिलशाहनं गाढवाचा नांगर फिरवला होता, त्या पुण्यामध्ये येऊन जिजाऊनी बालशिवबाला घेऊन सोन्याचा नांगर फिरवला. इथल्या रयतेला अभय दिलं. इथले जे कष्टकरी, कामकरी, शेतकरी, मजूर, जे काही मावळे होते त्या सगळ्यांना बोलावून घेतलं, त्यांना संरक्षण दिलं, अभय दिलं, जीवनाची सुरक्षा दिली आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेलं पुणे या ठिकाणी पुन्हा वसलं. म्हणजे या पुण्याचा जीर्णोद्धार करण्याचं ऐतिहासिक काम केलं राजमाता जिजाऊंनी. म्हणून आज पुण्याचा कायापालट झाला. जागतिक स्तरावरचं आपल्या राष्ट्रातलं अत्यंत महत्वाचं शहर झालं, शैक्षणिक केंद्र, सांस्कृतिक राजधानी, IT क्षेत्र. तर या पुण्यामध्ये जो पाया घातला आधुनिकीकरणाचा, तो राजमाता जिजाऊंनी घातला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या पुणे शहराला जिजाऊंचं नाव, पुणे जिल्ह्याला जिजाऊंचं नाव आणि पुणे रेल्वे स्थानक, ज्या पुण्याची स्थापना राजमाता जिजाऊंनी केली, जीर्णोद्धार केला, त्यांचंच नाव देणं हे संयुक्तिक आहे. कारण आपण भारतीय परंपरेतले लोक कृतज्ञता व्यक्त करणारे लोक आहोत आणि आपल्या मातोश्रीच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं भारतीय रेल्वे विभागाला आम्ही विनंती करतो की या पुणे रेल्वे स्थानकाचं नामकरण राजमाता जिजाऊ रेल्वे स्थानक असं केलं पाहिजे. ही केवळ श्रीमंत कोकाटेंची मागणी नाही, ही पुण्याच्या जनतेची मागणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे की सरकार निश्चितपणे राजमाता जिजाऊ यांचं नाव देऊन कृतज्ञता व्यक्त करेल. नक्कीच आज तसं पाहायला गेलं तर मा जिजाऊ ह्या पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये जो सोन्याचा नांगर जो फिरवला आणि नक्कीच त्याच्यानंतर पुणे हे पुन्हा उभं राहिलेलं आहे. पुण्याला नवीन स्वरूप मा जिजाऊंमुळे मिळालेलं आहे. परंतु आतापर्यंत आपण पाहत आलो की पुणे हे भट ब्राह्मणांचं जे समजलं जात होतं, नावाजलं जात होतं आणि या भट ब्राह्मणांनी पुण्यामध्ये अनेक कारस्थान केलेली आहेत. अनेक म्हणजे एक साधं उदाहरण जर म्हणायला गेलं तर जो आपण गावठाण आहे, या गावठाणमध्ये भांबुर्डीमधून आहे, तर या ठिकाणी अगदी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील बसवण्यासाठी यांनी विरोध केला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना आपण पुण्यामधली जी पुणेकर लोक आहोत, तर ह्या पुणेकरांनी या ठिकाणी विरोध दर्शवलाच पाहिजे होता. काय अशी नेमकी परिस्थिती आहे आणि कशी जी पेशव्यांची जी मागणी येते ही कशी धाडसाने येते, काय नेमकं असेल याच्यात? या पाठीमागची कारणमीमांसा आपण जर का लक्षात गेलं तर वर्चस्ववाद. ज्या राज्यसभेच्या खासदार माननीय प्राध्यापिका मेधा कुलकर्णी आहेत, त्यांनी बाजीराव पेशवे यांचं नाव देवाशी मागणी केलेली आहे. बाजीराव पेशवे शूर होते, स्वामी भक्त होते, शाहू महाराजांचे निष्ठावान सेवक होते. त्यांनी पराक्रम गाजवला, त्यांच्या पराक्रमाबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण एकटे बाजीराव होते का? अहो, इथले मावळे लढले. शाहू महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं जे स्वप्न होतं की अहत तंजावर तहत पेशावर, ते पूर्ण स्वप्न शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम छत्रपती शाहू महाराज संभाजी पुत्र यांनी केलं. आणि त्यांच्याच काळात रघोजी भोसले ढाक्यापर्यंत गेले, फतेसिंग भोसले तामिळनाडू पर्यंत गेले, दमाजी गायकवाड दाभाडे गुजरात पर्यंत गेले, मानाजी पायगुडे अटकेपार गेले, मल्हारराव होळकर आणि महाजी शिंदे इंदोर, ग्वालियर, दिल्ली पर्यंत गेले. म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजांच्या जिजाऊंच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याचा विस्तार जो देशभर झाला तो शाहू महाराजांच्या काळामध्ये झाला. त्या अनेक सैनिकापैकी एक सैनिक म्हणजे बाजीराव पेशवे आहेत. त्यांच्या पराक्रमाबद्दल कोणाला संशय असायचं कारण नाही. म्हणजे मेधा कुलकर्णी म्हणतात की बाजीरावांच्या नेतृत्वाखाली लढले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सगळे लढले ना, तुम्ही नेतृत्व पण पळवून घेऊन चाललात. आणि त्यामुळे ज्यांनी पुणे वसवलं जिजाऊंनी, या मध्ययुगीन काळामध्ये आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, हे प्रेरणा मध्ययुगीन काळामध्ये भारतीयांच्या, विशेषतः महाराष्ट्र जनतेच्या
मनामध्ये निर्माण केली ती राजमाता जिजाऊंनी शिवरायाने. जिजाऊंनी शिवरायाने आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. हा मराठा, तो माळी, हा धनगर, हा मातंग, हा बौद्ध असा कुठलाही भेदभाव केला नाही. 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना, सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन रयतेचं स्वराज्य, भूमिपुत्रांचं स्वराज्य राजमाता जिजाऊंनी निर्माण केलं. म्हणून या महापुरुषामुळेच पुढे अनेक शूरवीर निर्माण झाले. म्हणून आपण मुळाला कधी विसरू नये, आपल्या आई वडिलाला कधी विसरू नये. तू का म्हणे माय बापे अवघे देवाचीच रूपे, आई वडील तुझ्यापाशी कशाला करतो काशी. आईला विसरू नये कधी. जिजाऊ आपल्या सगळ्यांचा मातोश्री आहेत आणि त्यांना विसरून तुम्ही डायरेक्ट पेशव्यांचं नाव. बाजीराव पेशवे जर का वजा केले तर अभिमान बाळगावा अशी पेशवाई नाही. पेशवाईनी काय नंगानाच केला, इथल्या स्त्रियांचा कसा छळ केला, इथल्या शूद्रातिशूद्रांचा कसा छळ केला हे वाचा जरा इतिहासामध्ये. मेधा कुलकर्णी मॅडम तुम्ही अभ्यास करा. तुम्ही अभ्यास जर का केला असता तर तुम्ही असं निराधार वक्तव्य केलं नसतं. तुमची मानसिकता जातीयवादी आहे. तुमच्या मुखामध्ये जिजाऊंचं नाव नाही आलं, तुमच्या मुखामध्ये पेशव्यांचं नाव आलं. ही तुमची वर्णवर्चस्वादी आणि जातीय मानसिकता दिसती. तुमची द्वेषभावनेनं तुम्ही बोलत आहात आणि जातीय वर्चस्वादी मानसिकतेतून पेशव्यांची जी मागणी येते ती जातीय वर्चस्वादी मानसिकतेतून येते आणि ती त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे. परंतु मला कल्पना आहे की महाराष्ट्रातील जनता राजमाता जिजाऊ यांच्या नावाशी ठाम आहे. आणि मला आणखीन एक विचारायचंय की बाजीराव पेशवे यांचं नाव रेल्वे स्टेशनला द्यावं ही मागणी व्यक्तिगत माननीय खासदार प्राध्यापिका मेधा कुलकर्णी यांची आहे का भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे आहे हे स्पष्ट करावं ना. पक्षाने पण स्पष्ट करावं आमची मागणी आहे. त्यांची व्यक्तिगत मागणी आहे का पक्षाची मागणी आहे. मला चांगली कल्पना आहे की ही त्यांची व्यक्तिगत मागणी असू शकते. ही काय कुठल्या एका विशिष्ट पक्षाची मागणी असू शकत नाही. कारण सगळ्याच पक्षात शिवप्रेमी आहेत, सगळ्या जाती धर्मामध्ये शिवप्रेमी आहेत. त्यामुळे त्यांनी जाहीर करावं की पक्षाची मागणी आहे का त्यांची व्यक्तिगत मागणी आहे. राजमाता जिजाऊ एक आदर्श माता, क्रांतिकारक महिला आहेत आणि तुम्ही पण महिला आहात. संसदेमध्ये भाषण करता तुम्ही. महिलेने किमान महिला असणाऱ्या कर्तृत्वान जिजाऊंची मागणी करायला पाहिजे ना. म्हणजे मेधा कुलकर्णी यांची जशी जाती वर्चस्वादी मानसिकता आहे तशीच पुरुष सत्ताक मानसिकता आहे. त्यांच्या मुखामध्ये बाजीराव पेशवेचं नाव आलं, जिजाऊंचं नाव आलं नाही. यातून त्यांची जातीवादी मानसिकता, वर्चस्वादी मानसिकता आणि पुरुष सत्ताक मानसिकता स्पष्टपणे दिसते आणि महाराष्ट्रातील सुज्ञ जनता कधी खपवून घेणार नाही. नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे जो इतिहास आपल्याला लाभलेला, आपल्या पुण्याला इतिहास खरा तर लाभलेला आहे आणि मा जिजाऊंचा हा इतिहास खूप मोठा इतिहास आहे. त्याला अशी कुठली तोड नाहीये. जर आपल्याला खरोखरच पुण्याला जर नाव द्यायचं असेल तर आपल्याकडे अनेक महामाता आहेत, अनेक महापुरुष आहेत की खरोखर त्यांनी पुण्याला घडवलेलं आहे, पुण्याला काहीतरी दिलेलं आहे आणि पुण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे. अशा अनेक महामाता असतील, महापुरुष असतील. आज या निमित्ताने का होईना परंतु आज आपण या गोष्टीवर विचार करतो की पुण्याला महामातांचं, महापुरुषांचं नाव देण्याची गरज आहे आणि याच्या माध्यमातून ज्या खासदार आहेत, मेधा कुलकर्णी आहेत, यांनी जो पेशव्यांचं नाव पुढे करून त्यांनी खरोखरच जो जातीवाद आहे हा जातीवाद त्यांच्या ह्याच्यातून स्पष्ट दिसत आहे. आज आपल्या समोर श्रीमंत कोकाटे सर, आपण जो वेळ दिला लॉर्ड बुद्धा टीव्हीला त्याबद्दल खरोखरच आपण धन्यवाद आहे. आणि आपण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कुठपर्यंत जात आहे, कितपत लांबवत आहे आणि काय ह्या प्रश्नाला वळण मिळत आहे हे आपण पाहत राहू. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही पुणे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.